ठीक आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग. आज जे आहे ते आपल्याला एक्झाम प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनातून प्रत्येक ॲप्लिकेशनमधले महत्त्वाचे जे काही टूलबार्स आहेत तर त्यांची आपल्याला माहिती करून घ्यायची. आता मागच्या जवळपास 4 ते 5 दिवस एक्झाम प्रॅक्टिस आपण सर्वजण करतो आहे. त्यात प्रामुख्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा दिसतो आहे की त्यांना प्रश्नच काय समोर आहेत ते समजत नाही. आता हे न समजण्यामागचं सर्वात मोठं कारण जे आहे ते म्हणजे काय, तर प्रत्येक प्रश्नामध्ये जे टूलबारचं नाव असतं ते नाव आपण कधी बघत नसतो किंवा त्याचा वापर आपण आपल्या कामामध्ये करत नसतो. त्यामुळे टूलबार माहिती आहेत पण त्यांची नावं माहिती नाहीत. आणि हा प्रॉब्लेम जर तुम्हाला आठवत असेल तर सुरुवातीला ज्यावेळी आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड शिकायला सुरुवात केलं त्याचवेळी मी तुम्हाला म्हणजे याबद्दल सांगितलं होतं की कोणतेही टूलबार यूज करत असताना तुम्ही 2 सेकंद काय करायचं आहे, त्याच्यावरती माऊस ठेवलात की तो नाव दाखवतो आपल्याला, म्हणजे टूलटिपमध्ये नाव दाखवतो, ते नाव वाचायचं आणि मग क्लिक करायचं. पण हे सांगूनसुद्धा कोणीही विद्यार्थी ते फॉलो करत नाही आणि मग त्याची अडचण आजच्या दिवसाला तुम्हाला ती आलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण काय करणार आहोत की जे काही इम्पॉर्टंट टूल्स आहेत ज्याच्यावरती आधारित फायनल एक्झाममध्ये आपल्याला प्रश्न येतात तर त्या टूलबारची पुन्हा एकदा छोटीशी रिव्हिजन जी आहे ती आज आपल्याला करायची आहे. आता प्रामुख्याने 3 ॲप्लिकेशन जे आहेत ते आपण आज बघणार आहोत, ज्याच्यामध्ये मग तुमचं मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे, एक्सेल आहे आणि पॉवर पॉईंट आहे. आणि त्याच्यावरचे काही सॅम्पल क्वेश्चन जर आपल्याला वेळ मिळाला तर तेही आपण आज थोडीशी प्रॅक्टिस करून बघणार आहोत. सुरुवातीला आपण जरा वर्ड चालू करूया. वर्डवर आधारित जेवढे काही प्रश्न येतात ते प्रामुख्याने कोणत्या टॅबवरती येतात, तर एक तर होम टॅब अतिशय महत्त्वाचा आहे, इन्सर्ट टॅब आहे, डिझाईन टॅब आहे, लेआउट टॅब आहे तुमची, त्याच्यानंतर रिव्ह्यू टॅब आहे आणि व्ह्यू टॅब आहे. ह्या एवढ्या टॅबमधले जरी टूलबार तुम्हाला माहिती असतील तरी तुम्हाला सहजरित्या 4 ते 5 मार्क हे मिळू शकतात. खरं पाहायला गेलं तर वर्डवर आधारित 6 ते 7 प्रश्न येतात, पण 6 ते 7 पैकी कमीत कमी आपल्याला 5 मार्क तरी मिळवायचे आहेत, हे पक्क डोक्यामध्ये ठेवा. आता सुरुवातच करायची झाली तर होम टॅबने आपल्याला करता येईल. होम टॅबवरती आपल्याला फॉर्मॅट पेंटरवर कधीकधी प्रश्न विचारला जातो. टायटल 1चं फॉर्मॅटिंग कॉपी करा आणि टायटल 2ला द्या. मग त्यावेळी करायचं आहे काय, तर टायटल 1ला सिलेक्ट करायचं आहे, फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करायचं आहे आणि टायटल 2ला मग पुन्हा सिलेक्ट करायचं आहे. तर एवढं छोटीशी स्टेप केली की आपल्याला फॉर्मॅट पेंटर टूलबारचा वापर आहे तो सहजपणे करता येतो. फॉन्ट ग्रुपचा विचार केला तर फॉन्टवर आधारित 2 प्रश्न 100% गॅरंटीड तुम्हाला येणार आहेत. विशेष करून फॉन्ट बदलण्यासाठी आपल्याला सांगितलं जातं, फॉन्ट बदलून एरियल करा, एरियल नॅरो करा, ओके कॅलिब्री करा, असा एखादा प्रश्न येतो. किंवा फॉन्टची साईज आपल्याला चेंज करायला सांगितली जाते की 18 करा, 22 करा, कधीकधी थोडीशी ऑड साईज पण सांगतात, जसं फॉन्ट साईज बदलून 17 करा. आता नीट जर पाहिलं तर 70 नंबर याच्यामध्ये नाही आहे. मग त्या केसमध्ये आपण काय करायचं, तर इथे हा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये 17 नंबर टाईप करा आणि एंटर बटन दाबा की काय झालं, तुम्हाला त्या ठिकाणी 70 नंबर साईज आहे ती सेट करता आली. बऱ्याचदा एक प्रश्न 100% गॅरंटीड मी म्हणेन तो येतो तुम्हाला चेंज केसवर आधारित, म्हणजे एखादा पॅराग्राफ, एखादा शब्द, एखादी लाईन, सेंटेन्स, तर त्याचा केस बदलून अप्पर केस करा किंवा केस बदलून लोअर केस करा किंवा केस बदलून कॅपिटलाइज ईच वर्ड करा. असा कोणताही प्रकार त्याच्यामध्ये ते विचारतात. आपल्याला फक्त काय करायचं आहे, योग्य त्या जे काही प्रश्नामध्ये सांगितले त्या प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्या शब्दांना, अक्षरांना किंवा पॅराग्राफला सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर मग योग्य त्या केसचा तुम्हाला इथून सिलेक्शन करायचं आहे की आपल्याला मार्क मिळून जातो. म्हणजे हे खूप अतिशय सोपे प्रश्न आहेत, हे तुम्हाला जमायला हवेत. त्याच्यानंतर मग बोल्ड करणं, इटॅलिक करणं, अंडरलाईन करणं हे तर माहितीच आहे. पण अंडरलाईनमध्ये कधीकधी असा प्रश्न येतो की डबल अंडरलाईन करा. मग तुम्हाला ज्याला अंडरलाईन करायचं आहे त्या शब्दांना सिलेक्ट करून घ्या आणि इथे अंडरलाईनची मोरमध्ये जा सेटिंग्समध्ये आणि त्याच्यात मग तुम्हाला इथे डबल अंडरलाईन आहे. किंवा एक्झाममध्ये तुम्हाला कधीकधी विचारतात की वेव अंडरलाईन करा, मग हे वेव अंडरलाईनवर क्लिक करून ते देखील तुम्ही करू शकता. तर असं हे आपल्याला आहे. बऱ्याचदा या ठिकाणी स्ट्राईक थ्रूचा एक प्रश्न येतो, तर स्ट्राईक थ्रू करा. तर इथून स्ट्राईक थ्रू करता येऊ शकतं तुम्हाला. सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट याच्यावरती क्वचित प्रश्न येतो, पण माहिती मात्र पाहिजे. आता कधीकधी असा एखादा प्रश्न येतो ज्याच्यामध्ये तुम्हाला हायलाईट कलर बदलून ऑरेंज करा, येलो करा, कोणताही पिंक हे असं साधारणतः येतं. तर तुम्हाला हे हायलाईट कलर आहे आणि दुसरा एक प्रश्न येतो फॉन्ट कलर किंवा टेक्स्ट कलर बदला. मग त्यावेळी आपल्याला हा कलर वापरायचा आहे. आणि नेहमी परीक्षेत लक्षात ठेवा की तुम्हाला जे काही कलर विचारले जातात ते नेहमी स्टँडर्ड कलर असतात, ते कधीही वरचे कलर विचारत नाहीत.
ओके, त्यामुळे फॉन्ट किंवा टेक्स्ट कलरवरती प्रश्न आला तर डायरेक्टली आपण स्टँडर्ड कलरमध्येच त्या ठिकाणी बघायचे. ओके, आता कधी कधी फॉन्टवर आधारित काही एक्स्ट्रा प्रश्न पण येतात. उदाहरणासाठी डबल स्ट्राईक थ्रू करा. आता इथे जे आपल्याला स्ट्राईक थ्रू दिलेलं आहे हे तर आपल्याला सर्वांना माहीत आहे, पण डबल स्ट्राईक थ्रू हे कसं करायचं, तर त्यासाठी फॉन्टच्या ह्या मोर सेटिंगमध्ये इथे जायचं. फॉन्टचा डायलॉग बॉक्स आहे तो तुमच्या समोर येतो आणि ह्या डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसणार आहे की डबल स्ट्राईक थ्रू. मग त्याला इथून ऑन करायचं आहे, म्हणजे हे ते डबल स्ट्राईक थ्रू असं आलेलं दिसेल तुम्हाला. क्लिअर आहे नक्की? तर हे देखील आपल्याला बऱ्याचदा विचारतात, मग ते आपल्याला माहिती पाहिजे ते आपण कुठून करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट जर ग्रुप पाहिला त्याचं नाव आहे पॅराग्राफ ग्रुप. याच्यावरती सुद्धा 1 ते 2 प्रश्न 100% गॅरंटीड तुम्हाला येणार म्हणजे येणार. आणि ते विशेष करून कोणत्या याच्यावरती येतात तर आपल्याला अलाइनमेंटवरती एकतरी प्रश्न येतो. दिलेल्या पॅराग्राफचं अलाइनमेंट बदलून सेंटर करा किंवा एखाद्या हेडिंगचं अलाइनमेंट बदलून सेंटरला करा किंवा राईट करा किंवा जस्टिफाय करा. तर हे चारही अलाइनमेंटचे प्रकार आपल्याला इथे दिलेले आहेत, ते माहिती पाहिजेत. पुढचा एक प्रश्न बऱ्याचदा येतो ते म्हणजे लाईन स्पेसिंग बदलून डबल करा, 3 पॉईंट्स करा, ओके, किंवा 3.5 पॉईंट्स करा, असा एक प्रश्न येतो. मग तुम्हाला इथे लाईन स्पेसिंगच्या टूलबारमध्ये जायचं आहे आणि त्यातून समजा 3 पॉईंट सांगितलं तर इथून 3 निवडायचं. पण कधी समजा त्यांनी असं सांगितलं 3.5 लाईन्स करा, मग 3.5 तर इथे रेडीमेड नाही आहे. मग आपण काय करायचं, लाईन स्पेसिंग ऑप्शनमध्ये जायचं आणि डायलॉग बॉक्स जो येतो त्याच्यामध्ये इथे 3.5 टाईप करायचं. उदाहरणासाठी 3.5. आता शब्द वापरताना ते मल्टिपल 3.5 असा शब्द प्रयोग करतात, तर इथे मल्टिपलचं ऑप्शन आहेच. ओके, इथे 3 ऑप्शन करा आणि ओके करा. काय होईल, तुमचं लाईन स्पेसिंग आहे इथे 3.5 होऊन जाईल. पण प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे. ज्याला लाईन स्पेसिंग बदलायला सांगितलं त्याला सिलेक्ट मात्र करायचं आहे. ओके, तर हे एक लाईन स्पेसिंगचं टूलबार तुम्हाला विचारलं जातं. बऱ्याचदा तुम्हाला हे बुलेट्स नंबरिंग जे आहे ते द्यायला सांगितलं जातं. ओके, किंवा नंबर बुलेट्स अप्लाय करा. ते बुलेट्सचा प्रकार पण सांगतात, रोमनमध्ये 1 2 3 4 वगैरे. मग तुम्हाला ज्याला बुलेट द्यायचं आहे त्यांना सर्वांना सिलेक्ट करायचं आणि नंतर इथे बुलेट्समध्ये जायचं आणि त्यातला जो प्रकार यातला सांगितला असेल तो प्रकार आपण निवडायचा. पण कधी कधी उलटा प्रश्न पण येतो, म्हणजे बुलेटची लिस्ट दिलेली आहे तुम्हाला आणि सांगितलं जातं की बुलेट लिस्ट नंबरिंग काढून टाका. मग नंबरिंग काढून टाकायचं असेल तर इथे काय ऑप्शन दिले आपल्याला, नन. म्हणजे तुम्ही त्या अक्षराने सिलेक्ट करायचं आणि ननवरती क्लिक करून ते बुलेट्स नंबरिंग काढून टाकायचं. क्लिअर आहे नक्की? तर असा याच्यावरती प्रश्न येतो. आणखी एक प्रश्न बऱ्याचदा मी पाहिलेला आहे, त्याचं नाव आहे की दिलेल्या पॅराग्राफचं इंडेंट 1 ने वाढवा, 2 ने वाढवा. आता हे जे काही इंडेंट तुम्हाला वाढवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला 2 टूल दिलेले आहेत. एक आपल्याला इथे डिक्रीज इंडेंटचं टूल असतं आणि एक आपल्याला इन्क्रीज इंडेंटचं टूल असतं. जर त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलेलं असेल की इंडेंट 2 ने वाढवा, मग तुम्ही काय करायचं आहे, दिलेल्या पॅराग्राफला सिलेक्ट करायचं आणि नंतर इंडेंट वाढवण्यासाठी इथे इन्क्रीज इंडेंट टूलबारवरती 2 ने वाढवा म्हटलं तर 2 ने आपण ते 2 वेळा क्लिक करायचं. आता हे समजण्यासाठी मी एक काम करतो, एक सॅम्पल फाईलच ओपन करून घेतो म्हणजे तुम्हाला ते समजायला मदत होईल. समजा ही एक फाईल मी ओपन केलेली आहे. आता ही आता सॅम्पल फाईल आहे आपली. आता समजा याच्यामध्ये पॅराग्राफ एखादा सांगितलेला आहे आणि त्या पॅराग्राफला आपल्याला सांगितलेलं आहे की इंडेंट 2 ने वाढवा. तर पॅराग्राफला सिलेक्ट करायचं. जर त्यांनी 2 ने वाढवा असं म्हटलेलं आहे तर इथे बघा आपल्याला इन्क्रीज इंडेंटचं टूल आहे. तुम्ही आत्ता देखील ती सवय करून घेतली तरी परीक्षेमध्ये खूप मोठा फायदा होईल. काय, तर तुम्हाला एखादा टूलबार वरती जर त्याचा वापर करायचा असेल तर अगोदर असं नाव येऊ द्या, नाव वाचा आणि मग क्लिक करा. ही जर सवय तुम्ही पहिल्याच दिवसापासून केली होती तर मग तुम्हाला आज अडचण आलीच नसती. तर इथे एकदा क्लिक करा, दोनदा क्लिक करा, म्हणजे दोन्ही इंडेंट वाढवला आपण. जर इंडेंट कमी करा असं असेल तर एकदा क्लिक करा, दोनदा क्लिक करा, म्हणजे 2 ने कमी करा किंवा 3 ने कमी करा. ओके, तर अशा प्रकारे इंडेंटचा हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. आता आणखी एक प्रश्न बऱ्याचदा येतो की तुम्हाला एखादी लिस्ट दिलेली असते आणि त्या लिस्टच्या पॉईंट्सना तुम्हाला सॉर्टिंग करायला सांगतात. डिसेंडिंग सॉर्ट करा, असेंडिंग सॉर्ट करा. आता लिस्ट म्हणजे काय, तर यादी. थोडक्यात समजा ही यादी आहे अशी गृहीत धरली आपण आणि इथे तुम्हाला ते सॉर्टिंगचं टूल दिलेलं असतं, त्यावर क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स येईल. डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला सॉर्टिंग कसं करायचं आहे, असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने, डिसेंडिंग म्हणजे उतरत्या क्रमाने. जे काही सांगितलं असेल ते ऑप्शनची निवड करायची आणि खाली मग ओके करायचं. तर हा एक सॉर्टिंगचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. वर्डमध्ये सुद्धा बऱ्याचदा विचारला जातो. तर हे झालं आपलं फॉन्ट ग्रुप किंवा पॅराग्राफ ग्रुप. याच्या व्यतिरिक्त
तुम्हाला एडिटिंगचा जो एक शेवटचा ग्रुप आहे त्याच्यावरती सुद्धा हमखास प्रश्न येतो. विशेष करून फाइंड रिप्लेसचा प्रश्न येतो. कॉम्प्युटरला कॅल्क्युलेटरने रिप्लेस करा, द ला एनने रिप्लेस करा, एक कॉमन प्रश्न आहेत. तर तुम्हाला फक्त इथे रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला जो डायलॉग बॉक्स आलेला आहे ह्या डायलॉग बॉक्समध्ये फाइंड व्हॉट काय शोधायचं आहे तो शब्द टाईप करा आणि कोणत्या शब्दाबरोबर बदलायचा आहे तो रिप्लेसमध्ये टाईप करा. म्हणजे द ला एनने बदला असा प्रश्न असेल तर वरती मी इथे द शब्द लिहीन आणि खाली इथे एन शब्द लिहीन आणि मग इथे रिप्लेस ऑलवरती क्लिक करून एकाच वेळी सर्व ठिकाणी आपण ते बदलायचं. हा खूप कॉमन प्रश्न आहे. हा वर्डमध्ये पण येतो, एक्सेलमध्ये पण येतो, पॉवर पॉईंटमध्ये पण येतो. त्यामुळे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर ही झाली आपली होम टॅब. होम टॅब नंतर नेक्स्ट आपली टॅब आहे त्याचं नाव आहे इन्सर्ट टॅब. इन्सर्ट टॅबवरती हमखास येणारा आणखी एक प्रश्न असतो तो म्हणजे टेबल. तुम्हाला सांगितलं जातं की एक टेबल नवीन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये किती कॉलम आणि किती रो लागणार आहे ते सांगितलं जातं. समजा असा प्रश्न आहे की 4 कॉलम आणि 6 रो असलेलं टेबल इन्सर्ट करा. तर टेबल कुठेही तुम्ही इन्सर्ट करा, त्यांनी काय लोकेशन नाही सांगितलं. मग कुठेतरी आपण एकदा क्लिक करायचं आणि नंतर टेबलमध्ये जा आणि टेबल घेताना नेहमी कंपल्सरी इन्सर्ट टेबलचाच वापर करायचा. तुम्ही इकडनं ते टेबल घेत बसू नका, मग कॉलम रोमध्ये गोंधळ होतो. म्हणून काय करायचं, इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम आपल्याला किती सांगितले आहेत. उदाहरणासाठी समजा 5 कॉलम आणि 8 रोचं टेबल सांगितलं आहे तर 5 आणि 8 असं टाईप करा आणि फक्त ओके करा. टेबल आलेलं आहे. आता टेबल आल्यानंतर आणखी त्याच प्रश्नामध्ये पुढे असं पण सांगितलेलं असतं की दुसऱ्या रोमधील तिसऱ्या सेलचा फिल कलर बदलून ऑरेंज करा. आता दुसरा रो म्हणजे हा माझा दुसरा रो झाला आणि त्यातली ही माझी तिसरी सेल झाली म्हणजे ही सेल. तर ह्या सेलचा फिल कलर बदलून ऑरेंज करा. आता ज्यावेळी कधीही आपण टेबल घेतो तर तुम्ही पाहिलेलंच आहे की टेबलच्या 2 नवीन टॅब येतात वरती. एक टेबल डिझाईन टॅब आहे, एक लेआउट टॅब आहे. टेबल डिझाईन टॅबमध्ये तुम्हाला शेडिंगचं टूल दिलेलं आहे आणि ह्या शेडिंगच्या टूलमध्ये तुम्हाला समजा एखादा ऑरेंज कलर सांगितला आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे कलर नेहमी स्टँडर्ड कलर विचारतात. मग इथे आपला हा ऑरेंज कलर आहे त्याच्यावरती क्लिक करा की तिथे कलर देऊन झालेला आहे. तर असा सोपा प्रश्न आपल्याला टेबलवर आधारित देखील फायनल परीक्षेत नेहमी विचारला जातो. टेबल नंतर तुम्हाला आणखी एखादा प्रश्न जो नेहमी विचारला जातो तो आहे तुमचा लिंक. म्हणजे लिंक्सच्या ग्रुपमध्ये लिंक ज्यालाच आपण हायपर लिंक असं म्हणतो आणि दुसरं असतं तुमचं बुकमार्क. आता कधी कधी प्रश्न येतो की बाबा ह्या पॅराग्राफमधील एखाद्या शब्दाला समजा त्या मूवी शब्दाला त्यांनी सांगितलंय की हायपरलिंक करा, पण हायपरलिंक कोणाला करा तर एखाद्या वेबसाईटचं नाव ते सांगतात. ओके, तर सिंपल आहे. त्या शब्दाला सिलेक्ट करायचं आहे, लिंकवर क्लिक करायचं आहे आणि एकदा का हायपरलिंकचा बॉक्स आला की त्याच्यामध्ये ॲड्रेसचा जो इथे खाली बॉक्स दिसतोय त्याच्यामध्ये ज्या वेबसाईटला हायपरलिंक करायला सांगितले त्या वेबसाईटचा आपण ॲड्रेस टाईप करायचा. आता ॲड्रेस टाईप जनरली असतो तो HTTPने सुरू असतो, पण तेवढं काय टाईप करायची गरज नाही. तुम्ही www पासून केलं तरी होतं. म्हणजे समजा www.google.com जी काही वेबसाईट सांगितली ती तुम्ही पाहिलं तर HTTP ऑटोमॅटिकच आलं, त्यामुळे तुम्हाला टाईप करायची गरज नाही आहे. आणि ओके करा की हायपरलिंक लागू झाली. पण कधी कधी हाच प्रश्न उलटा पण विचारतात की हायपरलिंक काढून टाका. मग आता जिथून दिली तिथूनच काढायचं आहे. म्हणजे पुन्हा त्या शब्दाला सिलेक्ट करा, पुन्हा लिंकमध्ये जा आणि इथे बघा काय ऑप्शन दिले तुम्हाला, रिमूव्ह लिंक. तसं करू शकता किंवा शॉर्टकट पण करता येते. त्या शब्दावर राईट क्लिक करा आणि तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे रिमूव्ह लिंक. ओके, तर अशा पद्धतीने हायपरलिंकचा प्रश्न येतो. आणखी एक कॉमन प्रश्न नेहमी तुम्हाला येतो तो म्हणजे बुकमार्क ॲड करा. आता एखादा शब्द आहे त्या शब्दाला बुकमार्क द्यायला सांगतात. सर्वप्रथम त्या शब्दाला सिलेक्ट करायचं ज्याला बुकमार्क द्यायचा आहे. नंतर बुकमार्कवरती इथे क्लिक करा. बुकमार्कवरती क्लिक केलं की एक बॉक्स येतो आणि त्याच्यात त्या बुकमार्कचं प्रश्नामध्ये नाव सांगितलेलं असतं. जसं हॅलो नावाचं बुकमार्क इन्सर्ट करा असा प्रश्न आहे. तर इथे काय नाही, इथे फक्त तुम्ही इथे नाव टाईप करा हॅलो आणि ॲड करा, बस झालं. एवढं छोटं काम करायचं आहे. ते बुकमार्क तुम्हाला हॅलो कुठे दिसणार नाही कारण तो इंटरनली त्या फाईलमध्ये असतो. ओके, पण आपल्याला फक्त ज्या शब्दाला द्यायला सांगितलं त्या शब्दाला सिलेक्ट करून तिथे बुकमार्क आपण ॲड करायचा, बस बाकी काही करायचं नाही आहे. ठीक आहे, तर हे हायपरलिंक आणि बुकमार्क याच्यावरती प्रश्न येतो. आणखी एक प्रश्न तो 100% गॅरंटेड तुम्हाला येईल. तो वर्डमध्ये पण येईल, एक्सेलमध्ये पण येईल किंवा पॉवर पॉईंटमध्ये पण येईल. तो आहे हिडर आणि फुटर. आता बऱ्याचदा तुम्हाला हिडर किंवा फुटर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये द्यायला सांगितला जातो. तुम्ही हिडरमध्ये जा, त्याच्यानंतर एडिट हिडर करा. जे काय हिडर सांगितलेलं आहे टाईप करायला ते तुम्ही टाईप करा. आता हा बॉक्स थोडासा मध्ये येतोय, त्याला थोडंसं मी खाली घेतो म्हणजे हिडर आपल्याला दिसत नाहीये. ठीक आहे, आता मी पुन्हा इन्सर्टमध्ये जातो.
हिडरमध्ये जातो आणि एडिट हिडर करतो. हा जो वरचा पार्ट आता आपल्याला ॲक्टिव्ह झाला आहे याला आपण हिडर म्हणतो. हिडरमध्ये एखादा शब्द काहीतरी टाईप करायला सांगतात आपल्याला. जो काय शब्द सांगितलेला आहे तो तुम्ही टाईप करा. जसं समजा एक आपण म्हणूया ॲडमिशन फॉर्म असा शब्द सांगितला होता, तो टाईप केला. फुटरमध्ये पण कधी कधी काहीतरी टाईप करायला सांगतात. मग तुम्हाला करायचं आहे काय, तर क्लोज हिडर फुटर करा आणि फुटरमध्ये खाली पेजच्या खाली असणार तो. इथे पेजच्या खाली आलेलो आहे मी. मग पुन्हा इन्सर्टमध्ये जा, फुटरमध्ये जा आणि एडिट फुटर करा आणि फुटरमध्ये जे काय सांगितलं आहे ते पण तुम्ही टाईप करा. उदाहरणासाठी आपण असं म्हणूया की MSCIT मी टाईप केलं. ओके, आणि क्लोज हिडर फुटर करा. झालं. एवढंच छोटं काम करायचं आहे. कधी कधी असं उलटा प्रश्न येतो की हिडर फुटर जे आहे ओके ते काढून टाका. आता हिडर फुटर काढायचं असेल तर ते तर सर्वात सोपं. त्यासाठी तुम्हाला इन्सर्टमध्ये पुन्हा जायचं आहे, हिडरमध्ये जायचं आहे आणि इथे ऑप्शन काय आलं आहे, रिमूव्ह हिडर. बस त्याच्यावर क्लिक करा, झालं, निघालं ते. कधी कधी आणखी एखादा प्रश्न येतो की त्यांनी हिडर दिलेलं असतं पण ते हिडरमधली जी अक्षरे आहेत ती बदलायला सांगतात. मग तुम्हाला करायचं आहे काय, पुन्हा इन्सर्टमध्येच जायचं आहे, हिडरमध्ये जायचं आहे आणि पुन्हा एडिट हिडर करायचं आहे. एडिट हिडर करून तुम्हाला जी काय अक्षरं आलेली आहेत ती तिथली बदलायची. बस एवढंच काम करायचं आहे. मला वाटतं तो ॲडमिशन प्रोसेस बदलून काहीतरी वेगळा करा असं काहीतरी एक कॉमन प्रश्न येत होतो. ओके, तर असं हे हिडर फुटरवरती आधारित प्रश्न जे आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक कॉमन प्रश्न जो आहे तो बऱ्याचदा विचारला जातो, तो म्हणजे ड्रॉप कॅपवर आधारित. मला वाटतं बऱ्याच जणांना तो प्रश्न आता प्रॅक्टिस करताना आलेला होता. तर तुम्हाला एखाद्या पॅराग्राफला ड्रॉप कॅप इफेक्ट अप्लाय करा असा एक प्रश्न येतो. तर पहिली गोष्ट त्या पॅराग्राफला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, नंतर ड्रॉप कॅपमध्ये जायचं आहे आणि ड्रॉप कॅपचा इन मार्जिन किंवा ड्रॉप असा हे दोन प्रकार असतात. तर जनरली ते मॅक्झिमम 99% इन मार्जिनवाला सांगतात. तर इन मार्जिन इफेक्ट अप्लाय करा, तर याच्यावरती क्लिक करा की इन मार्जिन इफेक्ट अप्लाय झाला. ड्रॉप कॅप म्हणजे काय, ते एक अक्षर असं मोठं होतं त्याला ड्रॉप कॅप म्हणतात. ओके, तर अशा रीतीने आपल्याला तोही प्रश्न इझिली सोडवता येऊ शकतो. ठीक आहे. तर इन्सर्ट टॅबचा विचार केला तर टेबल, त्यानंतर हायपरलिंक, बुकमार्क, हिडर फुटर आणि ड्रॉप कॅप एवढेच टूल जरी तुम्हाला माहिती असतील चांगले तरी तुम्हाला सहजपणे 2 ते 3 मार्क मिळतील फक्त इन्सर्ट टॅबवर. पुढच्या टॅबकडे जर जायचं म्हटलं तर एक डिझाईन टॅब आहे आणि डिझाईन टॅबमधले 3च टूलबार आहेत ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येतात आणि ते सर्वात शेवटी दिलेले आहेत. एक तर वॉटरमार्क आहे. बऱ्याचदा तुम्हाला वॉटरमार्क द्यायला सांगतात किंवा वॉटरमार्क काढायला सांगतात. जर वॉटरमार्क द्यायला सांगितलं असेल तर आपण कस्टम वॉटरमार्कवर क्लिक करायचं. टेक्स्ट वॉटरमार्क जनरली सांगतात द्यायला. टेक्स्ट जे आहे ते तुम्हाला जे काय हवं ते इथे टाईप करायचं आहे. ओके, समजा आपण आता आपलं क्लासचं नाव जे आहे ते टाईप करूया. ते टाईप केलं आणि ओके केलं की वॉटरमार्क इकडे अप्लाय झालं बॅकग्राऊंडला. पण कधी कधी उलटा प्रश्न येतो की वॉटरमार्क काढून टाका. ते तर सर्वातच सोपं आहे. मग तुम्हाला पुन्हा वॉटरमार्कमध्ये जायचं आहे आणि ऑप्शन काय दिले, रिमूव्ह वॉटरमार्क. झालं, 1 मार्क मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला पेज कलर देण्यासाठी बऱ्याचदा प्रश्न येतो. पेज कलर तुम्हाला जनरली हे स्टँडर्ड कलर ते विचारतात. ओके, पण कलरच्या बरोबर कधी कधी फिल इफेक्ट अप्लाय करा असा देखील प्रश्न येतो. इथे फिल इफेक्टमध्ये जायचं आणि त्या सांगतात की स्टेशनरी टेक्स्चर अप्लाय करा किंवा मार्बल टेक्स्चर अप्लाय करा किंवा बुकेट टेक्स्चर अप्लाय करा अशी काही कॉमन नावं ते सांगतात. त्यासाठी फिल इफेक्टमध्ये गेलं की डायलॉग बॉक्स येतो. याच्यामध्ये टेक्स्चरमध्ये जाण्यासाठी इथे टेक्स्चरवर क्लिक करायचं आणि टेक्स्चरवर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या ठिकाणी बऱ्याचदा हे काही प्रकार जे आहेत टेक्स्चरचे ते दिसतात. त्यांनी समजा बुकेट टेक्स्चर अप्लाय करा असं सांगितलेलं आहे. तर एका टेक्स्चरला सिलेक्ट करा. त्याचं नाव काय आलं इकडे, रिसायकल पेपर. आपल्याला नाव काय सांगितलेलं आहे, समजा बुकेट. तर समजा मी इथे दुसरा एक निवडतो आणि बघतो हां बुकेट मिळालं मला. ओके, नाव मिळाल्यानंतर ओके करा की ते टेक्स्चर बॅकग्राऊंडला तुमचं अप्लाय होणार आहे. क्लिअर आहे. तर असा सोपा प्रश्न त्या ठिकाणी एक्झाममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातो. आणखी एक प्रश्न येतो बऱ्याचदा की आर्टिस्टिक पेज बॉर्डर अप्लाय करा. आता हा आर्टिस्टिक पेज बॉर्डर जी आहे ती कुठून द्यायची. पेज बॉर्डर आपण जेवढ्या ॲक्टिव्हिटी बनवल्या वर्डमधल्या सर्वांमध्येच दिलं होतं. ओके, तर त्यासाठी आपण पेज बॉर्डरमध्ये गेलो होतो पण आपण ह्या बॉर्डर घेतल्या होत्या. पण एक्झाममध्ये जो प्रश्न येतो त्यात काय म्हणतात, आर्टिस्टिक पेज बॉर्डर द्या. मग तुम्हाला सर्वात खाली इथे आर्ट बॉर्डर दिलेले आहेत बघा. मग त्यातलं कोणतं निवडायचं तर कोणतंही निवडा. त्यांनी काय असं नाव सांगितलेलं नसतं. त्यातली एखादी एक निवडा आणि ओके करा. ओके, की ते आर्टिस्टिक पेज बॉर्डर अप्लाय होते. आता ते पेज छोटं आहे त्यामुळे ते दिसत नाही आहे पण ते अप्लाय होऊन जाते. क्लिअर आहे नक्की. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 3 टूलबार फक्त माहिती पाहिजे डिझाईन टॅबमध्ये.
नेक्स्ट टॅब आहे ते लेआउट. याच्यावरती सुद्धा 1 ते 2 प्रश्न 100% येणार तुम्हाला. विशेषतः तुम्हाला पेजच्या मार्जिन बदलण्यासाठी सांगितले जातात. टॉप मार्जिन बदलून 2.5 करा किंवा टॉप बॉटम लेफ्ट राईट सर्व मार्जिन 0.5 करा. ओके, असा प्रश्न येतो. मार्जिन बदलण्यासाठी तुम्हाला मार्जिनच्या टूलमध्ये जायचं इथे पहिल्या. त्याच्यामध्ये ह्या रेडीमेड मार्जिन कधीही वापरायच्या नाहीत, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जेव्हा कधीही मार्जिन बदलण्याचा प्रश्न येणार आहे तुम्हाला कस्टम मार्जिनमध्ये जायचं आहे. आता मार्जिन बदला म्हणजे ते असा प्रश्न येत नाही की पेज मार्जिन बदला असंच सांगत नाहीत. ते का सांगतात डॉक्युमेंटचं मार्जिन बदला. डॉक्युमेंट म्हणजेच पेज, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे मार्जिनमध्ये जायचं आणि आपल्याला टॉप बॉटम लेफ्ट राईट 4 प्रकारचे मार्जिन दिलेले आहेत. या 4 पैकी जी कोणतीही मार्जिन सांगितलेली असेल तिला आपण चेंज करायचं. चेंज करताना नेहमी बघा तुम्हाला ते इंचामध्ये असतं. जर तुम्हाला ह्या मार्जिनच्या नंबरच्या समोर जर असं CM दिसत असेल म्हणजे सेंटीमीटर तर लगेच आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही सेटिंग करून ते बदलून टाकू. नाही तर होतं काय, तिथे सेटिंग मग सेंटीमीटरची असते, आपल्याला बदलायची असते इंचामध्ये आणि मग तो प्रश्न रॉंग होतो. त्यामुळे तुम्हाला कधीही आता प्रश्न मार्जिनचं सोडताना असं दिसलं की इंचाच्या ऐवजी CM असा शब्द दिसत असेल तर लगेच आम्हाला ते बोलवा, आम्ही ते सेटिंग करून चेंज करून घेऊ. ओके, जी काय मार्जिन सांगितले, समजा इथे मला सांगितलेले आहे लेफ्ट मार्जिन बदलून 2.5 करा, तर समजा मी 2.5 असं टाईप करतो आणि मग ओके करतो की मार्जिन काय झाली आपली सेट झालेले. तर असा हा मार्जिनचा सोपा प्रश्न आपल्याला येतो. बऱ्याचदा ओरिएंटेशन बदलून पोर्ट्रेट करा किंवा लँडस्केप करा, हा एक कॉमन प्रश्न आहे. हा वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट तिघांमध्ये पण येतो, तर तेही तुम्ही इथून बदलू शकता. त्याच्यानंतर आणखी एक प्रश्न कॉमन येतो, तो म्हणजे दिलेल्या पॅराग्राफला किंवा दिलेल्या डॉक्युमेंटला 4 कॉलममध्ये बदला, 3 कॉलममध्ये बदला आणि 2 कॉलममधलं डिस्टन्स अंतर हे 0.6 ठेवा. असा एक कॉमन प्रश्न येतो. तुम्हाला त्यासाठी जायचं आहे कॉलम्समध्ये. कॉलम्समध्ये गेल्यानंतर इथे बघा तुम्हाला 2, 3 असे कॉलम दिलेले आहेत. समजा 3 कॉलममध्ये बदला तर 3 कॉलम घेऊ शकतो. 4 कॉलममध्ये बदला तर 4चा इथे ऑप्शन नाही. मग मी काय करणार, मोर कॉलममध्ये जाणार आणि तुम्हाला किती कॉलम पाहिजे ते इथून आपण निवडायचे. समजा मला त्यांनी 4 कॉलम सांगितले, मी 4 कॉलम इकडे करतो. शिवाय 2 कॉलममधलं डिस्टन्स जे आहे, अंतर आहे ते 0.6 करा. मग ते अंतर 0.6 इथून करायचं, स्पेसिंग म्हणतात त्याला, आणि मग ओके करा. म्हणजे ते 4 कॉलममध्ये तुमचं जे काय डॉक्युमेंट आहे ते चेंज झालेलं आहे. मी आता अंडू करतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा कॉलमचा एक प्रश्न येतो. म्हणजे हे 4च टूलबार तुम्हाला 1, 2, 3 मार्जिन, ओरिएंटेशन आणि कॉलम हे 4च आपल्याला माहिती पाहिजेत. दोघांनाही झोपा आलेत का? मग आता पेंगत होत असतो नाही बोलतोय, भविष्याच्या डोक्याला हातच लावून बसलाय. एकतर आपली परिस्थिती पहिली अशी एवढी कठीण आहे की आता परीक्षेला बसायचं की नाही ते आपल्याला आज ठरवायचं आहे. त्यात तुम्हाला आता झोपा येत असतील तर मी काय करणार. परीक्षा पण आपली झोपी जाईल, मार्क येतील 0. ठीक आहे. पुढचे जे टॅब आहे त्याच्यामध्ये मग रेफरन्स टॅब आहे, मेलिंग टॅब आहे. याच्यावरती प्रश्न येत नाहीत. ओके, पण आता जसं ह्या वर्षी आणि ह्या तुमची जी परीक्षा आता होणार आहे त्याच्यात त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे की साधारणतः 40% जे प्रश्न असणार आहेत ते आता पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे, नवीन प्रकारचे येणार आहेत. मग कदाचित असं होऊ शकतं की याच्यावरती सुद्धा ते प्रश्न विचारतील. आत्तापर्यंत कधी विचारत नव्हते, पण याच्या तुमच्या परीक्षेपासून आता विचारायला सुरुवात केली तर ते सांगता येत नाही. ॲक्च्युली ह्या दोन्ही टॅबचा अभ्यास आपण केलेला आहे. आपण त्याच्यावरती ॲक्टिव्हिटी पण केलेल्या आहेत. एक रेफरन्स टॅबमध्ये आपण प्रामुख्याने टेबल ऑफ कंटेंट शिकलो होतो. त्याच्यानंतर मेलिंग टॅबमध्ये मेलमर्टचं आपण टूल शिकलो होतो. तर ते जमलंच तर ते लेक्चर पुन्हा तुम्ही एकदा ऐकून ठेवा, रेकॉर्डेड लेक्चर आपले ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला रिव्ह्यू टॅब आहे. तर रिव्ह्यू टॅबवरती एकच प्रश्न त्या ठिकाणी, एकच टूलबार इम्पॉर्टंट आहे, त्याचं नाव आहे स्पेलिंग अँड ग्रामर. तर बऱ्याचदा आपल्या डॉक्युमेंटला स्पेलिंग ग्रामर चुका सुधारा असा एक प्रश्न येतो. ओके, तर त्यासाठी स्पेलिंग आणि ग्रामर याच्यावरती क्लिक करायचं. जिथे कुठे काय मिस्टेक असतील त्या मिस्टेक तो दुरुस्त करून इथे सांगतो. त्याच्यातून जे आपल्याला बरोबर वाटतंय त्याला सिलेक्ट करा. ओके, सिलेक्ट करत जायचं, तो एक एक चेक करत जातो आणि मग शेवटी काय सांगतो, स्पेलिंग ग्रामर चेक कंप्लीट झालेला आहे. झाले, एवढंच काम करायला 1 मार्क मिळून जातो. तर हे एक टूल फक्त महत्त्वाचं आहे. व्ह्यू टॅबमध्ये तुम्हाला बऱ्याचदा त्या ठिकाणी प्रश्न जो विचारला जातो तो ह्या लेआउटवर कधी कधी असतो.
जसं वेब लेआउटमध्ये बदला किंवा प्रिंट लेआउटमध्ये बदला असा एक प्रश्न येतो. आणि दुसरा एक प्रश्न जो कॉमनली विचारला जातो तो असतो तुमच्या झूमच्या सेटिंगवरती. ओके, आता झूमची सेटिंग म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला झूम लेवल 75% करा वगैरे असा प्रश्न येतो. तर तुम्हाला झूमवरती क्लिक करायचं आहे. झूमचा जो डायलॉग बॉक्स आला आहे ते याच्यामध्ये तुम्हाला जेवढं काय पर्सेंटेज सांगितलं आहे ते सेट करा. पण समजा त्यांनी प्रश्नामध्ये असं सांगितलं असेल की 80% झूम करा, तर इथे आता 80% रेडीमेड नाही. मग तुम्ही काय करायचं, इथे तुम्ही 80 असं टाईप करा आणि मग ओके करा. का होईल, 80% तुमचं झूम होऊन जाईल. ओके, म्हणजे एवढं तुम्हाला हे माहिती पाहिजे की झूम कुठून करायचं. ओके, तर आपल्याला एवढेच टॅब आहे ज्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातात. मी आत्ता जेवढे काही टूलबार तुम्हाला प्रत्येक टॅबप्रमाणे सांगितलेले आहेत, एवढे जरी टूलबार तुम्हाला चांगले माहिती असतील तरी देखील मी म्हणेन की कमीत कमी 6 ते 7 पैकी 4 ते 5 प्रश्न तुम्हाला हमखास जमतील आणि ते मार्क तुम्हाला मिळून जातील. तर हे आपलं वर्डचे सर्व काही प्रश्न आहेत.